नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुम्ही जर अर्ज केला असेल तर आपली प्रोफाईल आपल्याला चेक करता येणं खूप गरजेचं आहे। रिन्यूअल तारीख काय आहे, कधीपर्यंत आपला रिन्यूअल चालणार आहे, या संदर्भातील डिटेल्स माहिती अवघ्या 2 मिनिटांमध्ये गुगलच्या माध्यमातून आपल्याला पाहता येतं। सर्वप्रथम गुगलमध्ये बांधकाम कामगार या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची। या वेबसाईटवरती टच करायचे आहे। टच केल्यानंतर आता आपल्याला आपली प्रोफाईल पाहायची आहे। हा बांधकाम कामगार योजनेचा अधिकृत पोर्टल आहे। घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून 2 मिनिटाच्या आत आपल्याला पाहता येतं। कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल नावाचा एक ऑप्शन आहे, सर्वात शेवटी यावरती तुम्हाला टच करायचं आहे। टच केल्यानंतर आता तुमच्याकडे आधार कार्ड नंबर आणि याचबरोबर मोबाईल नंबर जो पूर्वी तुम्ही नोंदणी करत असताना दिलेला होता तो मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। आता या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे। जो काही करंटली युज्ड मोबाईल नंबर आहेत, जो तुम्ही नोंदणी करत असताना मोबाईल नंबर दिलेला होता तो नंबर टाकायचा आहे आणि प्रोसिड फॉर्म या पर्यायावरती टच करायचं आहे। आता आपण आधार नंबर इथं या ठिकाणी टाकून घेऊया। आधार नंबर टाकल्याच्या नंतर मोबाईल नंबर सुद्धा अचूक भरा आणि त्यानंतर प्रोसिड टू फॉर्म या पर्यायावरती टच करा। टच केल्याबरोबर आता जो नंबर तुम्ही टाकलेला होता त्यावरती एक 6 अंकी OTP गेलेला आहे। 2 मिनिटाचा कालावधी या ठिकाणी लागेल। 2 मिनिटांमध्ये कधीही OTP येऊ शकतो। मोबाईल नंबरचे शेवटचे 4 अंक सुद्धा तुम्ही पाहू शकता। OTP येण्याची थोडीशी प्रतीक्षा करा। जर OTP 2 मिनिटांमध्ये नाही आली तर रिसेंड OTP नावाचा एक पर्याय दिसेल, त्यावरती टच करा। टच केल्यानंतर परत एकदा OTP पाठवायचा आहे। OTP कन्फर्म येऊन जाईल। आता OTP आलेला आहे। आलेला 6 अंकी OTP या ठिकाणी भरूया। व्हॅलिड OTP या पर्यायावरती टच करूया। आता बघा, बांधकाम कामगाराचा जो काही प्रोफाईल आहे तो पूर्णपणे ओपन झालेला आहे। यामध्ये बेसिक डिटेल्स मध्येच त्या लाभार्थ्यांचं पूर्ण नाव दिसेल, मोबाईल नंबरचे शेवटचे 4 अंक दिसतील, जन्मतारीख दिसेल, त्यानंतर लग्न विवाहित आहेत की अविवाहित दिसेल, आधार कार्ड नंबरचे शेवटचे 4 अंक दिसतील, जी पावती क्रमांक आहे ते दिसेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये ग्रीन सिग्नल आहे का हे बघा, आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन स्टेटसमध्ये ॲक्टिव्ह आहे का हे 2 पहा। हे दोन्ही सिग्नल जर तुमचे हिरवे असतील तर तुमचा रिन्यूअल अजून चालू आहे, संपलेला नाही आहे। आता रजिस्ट्रेशन डेट आणि नेक्स्ट रिन्यूअल डेट या ठिकाणी 2 पर्याय बघायचे आहेत। नेक्स्ट रिन्यूअल डेट किती आहे हे पहा। आता इथं तुम्ही पाहू शकता 28/4/2027 पर्यंत या लाभार्थ्यांची रिन्यूअल आहे। म्हणजे ज्या दिवशी आपण 28 एप्रिल 2026 रोजी हा व्हिडिओ बनवत आहे त्याच दिवशी या लाभार्थ्यांचा रिन्यूअल या ठिकाणी अप्रूव्ह झालेला आहे आणि पुढील 1 वर्षापर्यंत यांचा रिन्यूअल आता वैध राहणार आहे। जी रिन्यूअल तारीख शेवट आहे त्या तारखेच्या पूर्वी या योजनेअंतर्गत कोणतेही क्लेम तुम्ही भरू शकता आणि त्या क्लेमचा लाभ तुम्ही शिष्यवृत्तीच्या स्वरूपामध्ये बिंदास घेऊ शकता। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्की आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा। धन्यवाद।